श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोणताही आजार झाला की आपण जातो ते डॉक्टरांकडे. शारीरिक आणि मानसिक आजारांवर मात करून आपल्याला निरोगी आयुष्य देणाऱ्या डॉक्टरांच्या अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कार्यगौरव करण्यासाठी आपण आजचा दिवस साजरा करत असतो. म्हणजेच 1 जुलै. 1 जुलैला आपण नॅशनल डॉक्टर्स डे, राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करत असतो. श्रोते हो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या सुरुवातीपासूनच त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक टप्प्यावर डॉक्टर त्यांच्यासोबत असतो. मूल जन्माला आलं की आईच्या पोटातून बाळ जगात आणणारा डॉक्टरच असतो. त्यानंतर बाळाला रोगांपासून वाचवण्यासाठी आणि निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती आणि लसीकरणची जबाबदारी ही देखील डॉक्टरांचीच. जसं जसं मूल वाढतं तसं तसं त्याच्या शरीरात बदल होत जातात. या सर्व बदलांचा समाजाचा आणि जीवनशैलीचा मानवी आरोग्यावर परिणाम होत असतो. श्रोते हो, शारीरिक असेल मानसिक असेल या सर्व समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तीच्या सर्व वेदना आणि रोग आजार केवळ एक डॉक्टरच बरा करू शकतो. त्यामुळे भारतात डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. डॉक्टरांच्या या सेवाभावनाचा जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्यांचे कार्य याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी आपण हा 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा करत असतो. श्रोते हो, डॉक्टरांचे आभार मानण्यासाठी हा दिवस आहे. पण डॉक्टर्स डे मला वाटतं एकच दिवस साजरा करण्याचा दिवस नाही, हा नेहमीसाठीच साजरा करायला हवा. श्रोते हो, देव स्वतः प्रत्येकाच्या जीवनाचे रक्षण करू शकत नाही, म्हणून त्यांनी पृथ्वीवर डॉक्टरांच्या रूपात देवदूतच पाठवला आहे. रुग्णांचा केवळ आजार नाही तर त्यांची आशाही बरी करणारे हात म्हणजे डॉक्टर. या दिवशी डॉक्टरांचा सन्मान केला जातो आणि त्यांच्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. हा दिवस समाजाची मोठ्या प्रमाणावर सेवा करणाऱ्या सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी साजरा करण्याचा दिवस आहे. तर श्रोते हो, सर्वप्रथम सर्व डॉक्टरांना डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, डॉक्टर दिनाबद्दल जाणून घ्यायला आज आपण आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेले आहे डॉक्टर स्नेहल कासारे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना. मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मॅडम. मॅडम, आज 1 जुलै, आज आपण राष्ट्रीय डॉक्टर डे साजरा करत असतो. तर आजच्या या दिवसाची पार्श्वभूमी, इतिहास काय सांगाल मॅडम आपण? आज 1 जुलै आहे. आपण पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून साजरा करतो. तर हा जो दिवस आहे, हा दिवस एक महान चिकित्सक डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांचा जन्मदिवस आणि पुण्यतिथी याच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. त्यांचा जन्म आणि निधन दोन्ही 1 जुलै रोजीच झालेलं होतं. त्याची पार्श्वभूमी ही आहे की त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा दिवस साजरा करतो. केव्हापासून साजरा करतोय, त्याची सुरुवात केव्हापासून झालेली? भारतामध्ये राष्ट्रीय डॉक्टर डे जो सुरुवात झाला त्याची सुरुवात झालेली आहे 1991 साली. ज्यावेळेला भारत सरकारने महान चिकित्सक शिक्षण तज्ञ डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या दिनानिमित्त, म्हणजे जन्मदिन त्यांचा 1 जुलै 1882 ला होता आणि त्यांची पुण्यतिथी 1 जुलै 1962 ला. तर यांचे स्मरण म्हणून 1 जुलै 1991 सालापासून आपण डॉक्टर डे साजरा करतोय. तर मॅडम, आजच्या या दिवसाचं महत्व काय सांगाल मॅडम आपण? तर राष्ट्रीय डॉक्टर डे आपण साजरा करतो तर याचा उद्देश म्हणजे डॉक्टरांनी समाजाच्या आरोग्यासाठी ज्या अमूल्य सेवा दिलेल्या आहेत त्याला एक कृतज्ञता मिळावी, कृतज्ञतापूर्वक ते कार्य आहे ते केलेलं आहे, त्यांच्या योगदानाचा गौरव व्हावा आणि समाजात आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा एक दिवसाचा उद्देश आहे. नक्कीच मॅडम. आणि जसं आपण बघितलं की कोरोना काळ असेल किंवा कोणतेही जसं संसर्गजन्य आजार असतील त्या काळामध्ये डॉक्टरांची भूमिका आपण जी बघितलेली आहे ती फार महत्वाची ठरते. अगदी. तर मॅडम, हा जो आपण डॉक्टर दिवस साजरा करत असतो त्याचं महत्व तर आपण सांगितलं. ही जी डॉक्टरांची भूमिका आहे तर या संदर्भात आपण काय सांगाल? त्या डॉक्टरांच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या महत्वाबद्दल काय सांगाल मॅडम? येस, आपण डॉक्टर डे निमित्ताने आज बोलतोय. डॉक्टर हा आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. अगदी अगदी. आणि डॉक्टर हे आपली जी आरोग्य व्यवस्था जी आहे त्याचा एक कणा आपण म्हणायला काही हरकत नाही आहे. तर डॉक्टर हे केवळ आजारावरती उपचार करत नाहीत तर ते रुग्णांना मानसिक आधार सुद्धा देतात. बऱ्याच वेळा रुग्ण ज्या वेळेला भेटायला आम्हाला येतात ओपीडीला त्यावेळेला ते म्हणतात की मॅडम तुमच्याकडे
आल्यानंतरच आम्हाला अर्धा आजार आमचा खरंच पळून आहे. गेलाय म्हणून. खरंच आहे. हा, तर म्हणजे ही जी एक त्यांची मानसिकता असते, त्या मानसिक आधार सुद्धा एक डॉक्टरांकडून बरोबर. दिला जातो. आणि बऱ्याच वेळा म्हणजे अगदी नवजीवन देण्याचं काम सुद्धा डॉक्टर लोक करतात. त्यामुळे अगदी सिरियस कंडिशन मध्ये आलेला पेशंट ज्यावेळेला स्वतः चालत घरी जातो त्यावेळेला डॉक्टरांना सुद्धा समाधान असतं आणि ते पेशंटला सुद्धा वाटतं की आपण योग्य ठिकाणी गेलो आणि आपल्याला योग्य इलाज मिळाला. नक्कीच. जसं डॉक्टरनी इलाज केल्यानंतर शारीरिकतेने तर ते छान तयार होतातच, पण मानसिक आधार मिळाल्यामुळे देखील त्यांना बराच सपोर्ट मिळालेला असतो आणि ते चांगल्या पद्धतीने, जसं आपण म्हणालात की डॉक्टरांकडे गेल्यावर अर्ध बरं वाटतं. म्हणजे खरंच तो आजार आपला थोडाफार कमी झालेला बघतो. त्यामुळे जो एक त्या डॉक्टर आणि जे रुग्ण आहे, जे नातं आहे ते फार महत्वाचं ठरतं आणि चांगलं असणं हे फार महत्वाचं आहे. तर मॅडम, जसं डॉक्टर डे आपण साजरा करतो, तर हा नेमका कसा साजरा करावा असं आपल्याला वाटतं? आपण एक डॉक्टर आहात, काय सांगाल मॅडम? डॉक्टर डे साजरा करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर केवळ आता डॉक्टरांना शुभेच्छा देणं हा याचा मागचा उद्देश नाहीये, परंतु जे समाज आहे त्या समाजाप्रती डॉक्टरांनी दिलेल्या जी सेवा देतात त्याच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपण याला म्हणू शकतो. बरोबर आहे. आणि या दिवशी डॉक्टरांचा सन्मान करावा, त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करावा आणि समाजात आरोग्यविषयक जनजागृती करणारे उपक्रम राबवावेत. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर डे सेलिब्रेट करतोय असं म्हणता येईल. त्याचप्रमाणे मोफत आरोग्य तपासणी शिबिरं, रक्तदान शिबिरं आणि आरोग्यविषयक जी जनजागृतीची व्याख्यानं असतात ते सुद्धा झाले पाहिजेत. आता आजारी पडल्यानंतर सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती असतात, डॉक्टरांकडे जायचंय, औषध उपचार घ्यायचे आहेत, सांगितलेल्या तपासण्या करायच्या आहेत, परंतु तो आजारच होऊ नये याकरता काही प्रतिबंधात्मक उपाययोजना असतात. तर ह्या बाबतीतही काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या मोहिमा जर का राबवल्या तर निश्चित पद्धतीने होणाऱ्या आजाराला आळा बसेल आणि डॉक्टर डे अगदी चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट झाला असं वाटेल. नक्कीच. खूप छान सांगितलं मॅडम आपण. मॅडम, या डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता कशी व्यक्त करावी याबद्दल आपल्याला काय वाटतं मॅडम? डॉक्टरांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डॉक्टर जे कार्य करतात त्यांचा आदर करणे. डॉक्टरांनी जो सल्ला दिलेला असतो तो एक वैज्ञानिक पाया असलेला सल्ला असतो, तर त्याचा आदर करणे, त्याचं पालन करणे. बरोबर. डॉक्टरांनी एखादी गोष्ट सांगितली असेल की बाबा व्यसनांपासून दूर राहा, तर ती निश्चित त्या संबंधित जो व्यक्ती आहे त्याच्या शरीरासाठी ती गोष्ट हानिकारक आहे, ते होऊ नये म्हणून डॉक्टर त्याला सल्ला देतात. एखाद्याला ब्लड प्रेशरचा, शुगरचा आजार आहे, ज्यावेळेला डॉक्टर म्हणजे आम्ही सल्ले देतो की बाबा ही जी औषधं तुला दिली आहेत ती तुला वेळा पाळायच्यात, सकाळी उठून व्यायामाला जायचंय, साखर कंट्रोलमध्ये करायची आहे, धावायचंय, स्ट्रेस कमी करायचा आहे, व्यसनमुक्त राहायचंय, तर यांचं पालन जर का आमच्या पेशंट्सनी केलं तर आम्हाला असं वाटतं की नक्कीच डॉक्टर्स डे आणि डॉक्टरांच्या प्रती ही कृतज्ञता राहील. आणि मला वाटतं मॅडम, जसं आपण डॉक्टर डे आज साजरा करतो आहोत, तर हा एकच दिवस साजरा न करता नेहमी साजरी. पण आज बघतो की आजारांचं प्रमाण देखील वाढलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला आपण थोडं जरी काही झालं, तब्येतीत बिघाड झाली की आपण जातो ते डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांचा मॉरल सपोर्ट आपल्याला असणं फार महत्वाचं ठरतं. मॅडम, आणखी एक सोबतच मला एक सांगायचं की आपण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला डॉक्टर मंडळी आपल्याला उपचार देतात, बरोबर, मार्गदर्शन करतात, सल्ले देतात. तर त्यावेळेला उपचारादरम्यान ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करणं, ज्या रुग्णालयात आपण जातोय त्या रुग्णालयातील नियमांचं पालन करणं आणि डॉक्टरांशी संयमाने व आदराने संवाद साधणं ही देखील एक कृतज्ञतेची भावना आहे, ती असायला हवी. आणि तसंच त्यांचे जे कार्य आहे त्याची सकारात्मक दखल घेणं आणि समाजात डॉक्टरांविषयी आदराची भावना निर्माण करणं ही समाजातल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि खरं सांगायचं झालं तर माझ्या मते डॉक्टरांच्या प्रती खरी कृतज्ञता म्हणजे त्यांच्या सेवेचा सन्मान करणे आणि स्वतःच्या आरोग्याबाबत जबाबदारीने वागणे. अगदी. म्हणजे खऱ्या पद्धतीने तुम्ही डॉक्टरांचा सन्मान करताय. अगदी. आणि जसं म्हणण्यात येतं की डॉक्टरांपासून काही लपवू नये. जर कोणताही आजार झाला असेल तर फॅमिली हिस्ट्री असेल किंवा जे डॉक्टरांनी विचारलं, बरेचदा आपण बघतो की काही रुग्ण काही गोष्टी लपवतात आणि मग काय होतं ना की जर त्या औषध उपचारांनी जर तब्येत ठीक झाली नाही तर मग अशा वेळेला असं होतं की ते औषध लागू नाही पडलं किंवा त्या डॉक्टरांनी औषध बरोबर दिलं नाही, अशाही घटना बरेचदा घडतात. तर सर्वसामान्य व्यक्तींनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की डॉक्टरांपासून काहीही लपवू नये. म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला जो विश्वास असतो तो अधिक दृढ झाला पाहिजे. अगदी अगदी. जेव्हा पेशंट त्याचा आजार घेऊन डॉक्टरांकडे जातो तर त्यावेळेला त्याला जे काही झालंय
झालंय होतंय किंवा त्याला जो काही त्रास होतोय किंवा काही पूर्व इतिहास, बऱ्याच वेळा आम्ही हिस्ट्री घेतो पेशंट आल्यानंतर, तर त्याला आपण सगळं काही विचारतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट्स काही गोष्टी लपवून ठेवतात आणि मग ज्या वेळेला तपासणी आम्ही करतो त्यावेळेला ते निदर्शनास येतं की अरे यांचं हे असं थोडंसं दिसतंय. मग आम्ही त्यांना विचारल्यानंतर ते आम्हाला सांगतात की हो सर, मॅडम, आम्हाला त्यावेळी अमुक अमुक आजार झाला होता, मी पूर्ण गोळ्या घेतल्या नव्हत्या. तर हा जो एक प्रकार आहे हा खरंच व्हायला नाही पाहिजे. यांनी काय होतं की डॉक्टर जेव्हा इलाज करतात तो इलाज आणि पेशंटनी न दिलेली माहिती यामुळे मग पेशंटला थोडासा आणखी जास्त वेळ ते आजार पण काढावं लागतं. बरोबर आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे गेल्यानंतर संपूर्ण खरी माहिती देणे आणि डॉक्टरांवरती दृढ विश्वास ठेवूनच त्यांच्याकडे जाणे हा एक महत्वाचा विषय. खरंच मॅडम, खूप छान सांगितलं. जो विश्वासाचा जो आपण विषय काढला, काही अडचणी आल्या तब्येतीच्या तर आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आणि रुग्णाचं नातं तेव्हापासून बनत जातं. जसं आपण बरेचदा बघतो की बऱ्याच व्यक्तींना जसं बीपी, शुगर असेल तर प्रत्येक महिन्यातच डॉक्टरांकडे जाणं, चेकअप करणं, टेस्ट करणं हे सगळं असतंच. डॉक्टरांचं आणि रुग्णाचं नातं कसं असावं असं आपल्याला वाटतं? येस, डॉक्टरांचं आणि रुग्णाचं नातं हे विश्वासावर आधारित असलेलं नातं आहे. विश्वास अधिक दृढ होण्यासाठी पेशंटनी किंवा जो आजारी व्यक्ती आहे त्यांनी संपूर्ण प्रामाणिकपणे डॉक्टरांना त्याच्या आजाराविषयी माहिती देणं, बरोबर आहे, आदराने बोलणं, संयमाने बोलणं आणि नियमांचं पालन करणं आणि जे सल्ले डॉक्टरांनी दिलेत त्याचं तंतोतंत पालन करणं. आणि कसं असतं ना, औषधं ही जी असतात ही व्हॅरी होतात. व्हॅरी म्हणजे ते वेगवेगळे असतात. कोणाचा आजार किती लवकर बरा होईल ते पर्सन टू पर्सन वेगळं असतं, डिफर करतं. तर हे पण एक विषय असतात. तसंच एक डॉक्टर आणि पेशंट यांचं नातं जे आहे आदर आणि प्रभावी संवाद यावर अवलंबून असतं. म्हणजे आपण जसा संवाद आता दोघे जणी करतोय तर तसाच एक चांगला संवाद डॉक्टर आणि पेशंटच्या मध्ये जर का झाला तर निश्चितपणे नेमका आजाराचं निदान काय आहे. आम्ही जेव्हा हिस्ट्री घेतो त्याच्यातनं 80% हिस्ट्रीमधून तर आम्हाला डायग्नोसिस कळालेला असतो आणि उरलेला 20% जो आहे ते आम्हाला तपासण्यांमधून, चाचण्यांमधून तो कन्फर्म करायचा असतो. तर पेशंट ज्या वेळेला डॉक्टरांसोबत बोलतो तर त्यावेळेला त्यांनी सांगितलेली माहिती त्यातला प्रामाणिकपणा जर का असेल तर निश्चितपणे त्याचा डायग्नोसिस अर्ली व्हायला आम्हाला फार मदत होते. अगदी अगदी खरंच खूप छान सांगितलं मॅडम. आज आपण बघतो की एखाद्या व्यक्तीला काही त्रास झाला, किती व्यक्ती आहे ना आपल्या सोशल मीडियावर जाते किंवा त्यानुसार काही औषध उपचार काय आपल्याला मिळू शकतात, काही औषधांच्या बाबतीत असेल किंवा घरगुती जे आपण जे उपाय करू शकू ते करत असतं. आणि काय होतं, त्या पिरियडमध्ये थोडासा वेळ जातो आणि नंतर मग जास्ती तो त्रास वाढतो आणि त्यानंतर मग डॉक्टरांकडे जाण्यात येतं. आपण काय सांगाल? सोशल मीडियावर असणं चांगलं आहे, अपडेट राहणं चांगलं आहे, पण आरोग्याच्या बाबतीत असं करणं बरोबर नाही, योग्य नाही असं मला वाटतं. आपण काय सांगाल? फार म्हणजे सध्याच्या जगात ज्या गोष्टी घडतायत किंवा जे आपण एआय याच्या युगामध्ये आहोत आणि अतिशय प्रश्न चांगला केलाय मॅडम तुम्ही. बऱ्याच वेळा मॅडम ओपीडी मध्ये रुग्ण येतात तर त्यावेळेला ते गुगल करतात, गुगल सर्च करतात, त्यांचे सिम्पटम्स टाकतात, त्याच्यावर त्यांना लिहून येतं आणि मग ते येऊन आतमध्ये येऊन डॉक्टरांना शिकवतात की असा असा प्रकार आहे. पण ते अतिशय अयोग्य आहे. खरंच आहे. नॉलेज असणं फार गरजेचं आहे, परंतु ज्या वेळेला औषधं, आरोग्य आणि आजारपण ह्या जेव्हा गोष्टी येतात तर त्यावेळेला निश्चितपणे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांच्याकडून सल्ला, मार्गदर्शन आणि औषधोपचार करून घेणं हाच एकमेव आजार बरा करण्यावरती उपाय आहे. खरंच आहे मॅडम. अर्धी माहिती सोशल मीडियावर बघून, अर्धी माहिती डॉक्टरांना सांगून तो जो प्रयोग करण्यात येतो, प्रयोग शरीराच्या बाबतीत प्रयोग करण्यात अर्थ नसतो. अगदी अगदी आजार आहे, योग्य इलाज आणि वेळेत इलाज झाला तर निश्चितपणे 100% आजारातनं मुक्तता होते. परंतु आपण जर का सोशल मीडियामध्ये सर्च करत गेलो, औषधं घेत गेलो आणि त्याच्यात जर का वेळ गेला तर गेलेला वेळ तर आपण परत मारू शकत नाही. त्यामुळे वेळेत इलाज करवून घेणं ही सुद्धा रुग्णाची जबाबदारी आहे. अगदी खरंच खूप छान सांगितलं मॅडम. मॅडम, अजून एक इथे जसा प्रश्न येतो तो म्हणजे जसा डॉक्टर, आपण जसं डॉक्टरांकडे गेलो, सामान्य नागरिक किंवा रुग्ण, तर त्यावेळेला बऱ्याचशा अशा काही तपासण्या सांगितल्या जातात, टेस्ट सांगितल्या जातात आणि त्यावेळेला काही व्यक्ती परिस्थितीनुसार असेल किंवा बाकी देखील, जसं आपण मगाशी विषय घेतला की सोशल मीडियावर अर्धी माहिती बघण्यात येते, तर त्यावेळेला त्यांना असं वाटतं डॉक्टर उगाचच आपल्याला हे काही टेस्ट सांगतात आहे किंवा उगाचच हे औषधं देण्यात येत आहे, असं काही घडतं. तर हा जो गैरसमज आहे सर्वसामान्य व्यक्तींचा, रुग्णांचा, याबद्दल आपण काय वाटतं आपल्याला? हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे मॅडम आणि नेहमीच चर्चेला जाणारा विषय आहे. तर अनेक रुग्णांच्या मनात असे प्रश्न येतात की डॉक्टरांनी मला एवढ्या तपासण्या का सांगितल्या असतील, बरोबर आहे, किंवा खरंच या टेस्टची गरज आहे का मला,
एवढी सगळी औषधं मला कशाला लिहून दिली असतील, म्हणजे हे प्रश्न पडणं स्वाभाविक पण आहे, पण यामागची वैद्यकीय भूमिका समजून घेणं पण अतिशय आवश्यक आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेल्या ज्या तपासण्या असतात किंवा औषधं असतात ते कारणांशिवाय देत नाहीत. अगदी रुग्णांची लक्षणं, रुग्णाचं वय काय आहे, त्याला काही पूर्वीचे आजार होते का, शारीरिक तपासणी किंवा संभाव्य कारण लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जातो की त्या सदर पेशंटनी कुठल्या तपासण्या करून घ्यायच्यात म्हणून. आणि चांगला उपचार म्हणजे फक्त औषधांनीच होतो हा पण एक गैरसमज लोकांमध्ये आहे. त्याचं योग्य निदान होणं, योग्य वेळी योग्य तपासणी होणं पण फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी डॉक्टर आणि रुग्ण यांचा जो संवाद आपण ह्याच्यापूर्वी पण डिस्कस केलं आहे, ह्या संवादाला फार महत्व असतं. अगदी म्हणजे पेशंटची हिस्ट्री प्लस आम्ही सांगितलेल्या काही तपासण्या आणि वेळ, ह्या गोष्टी एकत्र करून जेव्हा आपण औषधोपचार पेशंटला करू किंवा रुग्णाला करू त्यावेळेला तो निश्चित पद्धतीने बरा होणार आहे. अगदी. तर मॅडम, जसं आपण बघतो की डॉक्टर सदैव सेवेमध्ये हजर असतात रुग्णांच्या, यांची तब्येत किंवा यांचं मॉरल सपोर्ट किंवा हे स्वतः आपली तब्येत चांगली ठेवून आरोग्याकडे स्वतःकडे लक्ष देणं, याबद्दल आपल्याला काय वाटतं? मॅडम, हा अतिशय महत्वाचा विषय आहे तुम्ही जे बोलताय ते. अगदी आपण आता 1 जुलैला आज डॉक्टर्स डे सेलिब्रेट करतोय आणि ह्या वर्षीची जी थीम आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरच आधारित आहे की भारतातील डॉक्टर डेची थीम आहे बिहाइंड द मास्क, हू हिल्स द हिलर. म्हणजे मुखवट्या मागील व्यक्तींचीही काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जे इतरांना बरे करतात त्यांची काळजी कोण घेणार? अगदी. आता बिईंग अ डॉक्टर रात्रंदिवस ह्या प्रोफेशन मध्ये आहे. पेशंट कितीही वाजता येऊ शकतो, आजार कितीही वाजता होऊ शकतो, आणि ह्या सर्व वातावरणात आणि जी वर्ष असतात, एवढ्या सगळ्या वर्षांपासून प्रॅक्टिस असते, एवढ्या सगळ्या वर्षांपासून पब्लिक हेल्थ मध्ये आम्ही काम करतोय, तर त्यावेळेला जो तणाव असतो तो एक बऱ्यापैकी म्हणजे तो सॅच्युरेट झालेला असतो. आणि त्यावेळेला मात्र थोडं असं वाटतं की आपल्याला थोडंसं कुठेतरी रिलॅक्सेशन हवंय, थोडं आपल्या मानसिक शांती ज्याला आपण म्हणू शकतो ती आपल्याला हवी आहे. तर ह्याच्यामध्ये बराच म्हणजे प्रयत्न आम्ही करतो की बाबा आमचं रुटीन जे सेट होणं फार कठीण आहे की इतक्या वाजताच मी उठणार, इतक्या वाजता मी जाणार, अगदी जे असतं ते सेट होणं फार कठीण आहे. पण त्याच्यातनं एक थोडासा वेळ काढून योगासनं, मेडिटेशन आणि स्वतःचा म्हणजे शारीरिक व्यायाम करून घेणं यावर थोडा भर दिला तर निश्चित पद्धतीने म्हणजे आम्हालाही त्याचा फायदा होईल. परंतु हेच सांगताना मलाही वाटतं की ह्या ज्या वेळा आहेत ह्या खरंच आमच्याकडनं पाळणं होत नाहीत. अगदी बरोबर. कारण वेळेला फार महत्व आहे आमच्या याच्यामध्ये. त्या वेळेमध्ये जर का उपचार झाले तर पेशंटचा जीव वाचतो. खरंच आहे. त्यामुळे आम्ही कितीही डिसाईड केलं असेल की मला इतक्या वाजता इतकं करायचंय, तर बऱ्याच वेळा आम्हाला ते वेळ पुढे ढकलून किंवा ते कॅन्सल करून स्वतःच्या ज्या बाबी आहेत त्या कॅन्सल करून पेशंटकडे लक्ष देऊन त्याला उपचाराला आम्ही प्राधान्य देतो. डॉक्टर म्हणजे आरोग्य सेवेमध्ये तर ते तत्पर असतातच नेहमी. म्हणजे जसं आपण मगाशी विषय घेतला की केव्हाही त्यांना वेळ पडली तर यावं लागतंच, पण कुठेतरी त्यांच्या तब्येतीसाठी किंवा जसं मनोरंजन असेल ते करणं त्यांच्यासाठी फार महत्वाचं ठरतं. काय सांगाल आपण? डॉक्टरांच्या म्हणजे तब्येती आहेत तर मॅडम मी सांगते तुम्हाला की आमचे जे बरेच सहकारी मंडळी आहेत त्यांना स्वतःला सुद्धा ब्लड प्रेशर, शुगर्स अशा अनेक आजारांनी ते ग्रस्त असतात. आणि सुरुवातीपासूनच म्हणजे जो अभ्यासक्रम करून आलेले आहेत तो अभ्यासक्रमामध्येच एवढी वर्ष अभ्यास करून ते जे इथपर्यंत येतात, एक तज्ज्ञ बनतात. कुठलाही एखादी पॅथी असेल त्याच्यामध्ये ते तज्ज्ञ बनतात, कुठल्याही ब्रांचमध्ये तज्ज्ञ बनतात. तर आधीचे ग्रॅज्युएशनचे काही वर्ष, त्यानंतर प्रॅक्टिस केलेले वर्ष, केलेले बॉन्ड्स कम्प्लीट करणं, त्यानंतर पीजीचे प्रिपरेशन करणं आणि अगदी पीजी एंट्रन्सची तयारी केल्यानंतर 3 वर्ष पीजी करणं आणि बॉन्ड करणं आणि त्यानंतर मग आरोग्य सेवेत येणं, खाजगी असेल किंवा शासकीय असेल. तर ह्या अशा पद्धतीने म्हणजे जवळपास आपण एक 10 वर्षांचा कालावधी अभ्यास करण्यात घालवलेला असतो. आणि तो जो एक कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जो स्ट्रेस फॅक्टर असतो तो खूप हाय लेवलवरती असतो. आपल्याला ड्युटी सुद्धा आपली करायची आहे, बरोबर, प्लस अभ्यासही करायचा. खरंच आहे. तर अशा वेळेला म्हणजे अभ्यास आणि ड्युटी हे दोन्ही मॅनेज करताना जो एक तणाव डॉक्टरांच्या याच्यावर असतो तर तो म्हणजे फार जास्त असतो. तर अशा वेळेला खरंच असं वाटतं की आपल्यासाठी रिलॅक्सेशन करण्यासाठी काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम असायला हवेत किंवा थोडंसं असे नाही का हलके फुलके व्याख्यानं असतात ते पण असायला हवेत किंवा असे जे काही सेंटर्स असतात ज्या ठिकाणी असे स्ट्रेसफुल लाईफ म्हणजे डॉक्टरांचं आहेच आहे अशी मंडळी जर का असतील तर त्यांच्या बाबतीत जर का काही एक
अर्धा एक तासाचा जरी सेशन असला तरी माणूस कसं ना असं रिलॅक्स होतो, थोडासा आपल्या ज्या ड्युटीज असतात त्याच्यापासून थोडासा रिलॅक्स होतो. आणि त्यावेळेला मग थोडं रिलॅक्सेशन मिळालं तर तो व्हेरी नेक्स्ट डे किंवा व्हेरी नेक्स्ट आवरला तो रिजेन्युएट झाल्यासारखा वाटतो आणि तो त्याच जोमाने परत कामाला लागतो. आणि त्याच्यातच सोबत असं आहे की आता सगळ्या रुग्णांना परिवार आहे, त्याच पद्धतीने डॉक्टरांना सुद्धा परिवार आहे. म्हणजे डॉक्टरांची जी फॅमिली असते तो बऱ्याच वेळा असं होतं की वाढदिवस असतील, काही सेरेमनीज असतील, घरातल्या लग्नकार्य असेल, त्या सुद्धा मिस होतात. खरंच आहे. म्हणजे एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना मागे टाकून पेशंटला प्राधान्य देऊन त्या सगळ्या पहिले कराव्या लागतात. तर म्हणजे अशा पद्धतीने डॉक्टरांचं एक लाईफ आणि रुटीन हे सुरू असतं. आता मी स्वतः प्रशासकीय सेवेमध्ये इकडे ड्युटी करते, पब्लिक हेल्थ आरोग्य विभागामध्ये आपल्या. तर त्याच्यामध्येही आमची मंडळी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ड्युटीज करतात. त्याही वेळेला त्यांना बऱ्याच त्यांच्या ज्या फॅमिली फंक्शन्स असतील किंवा काही फॅमिलीमध्ये असलेले समारंभ असतात ते सगळे मागे टाकून प्राधान्याने त्यांच्या ड्युटीवरती कर्तव्यावरती यावं लागतं. खरंच आहे. प्राधान्य आपल्याला आपल्या आरोग्याला तर द्यावं लागतंच, पण जे परिवारातील सदस्य आहे किंवा रुग्ण आहेत त्यांना तर द्यावंच लागतं. तर मॅडम, आज डॉक्टर डे आपण साजरा करतो आहोत आणि खरंच खूप महत्वाचा हा दिवस आहे. जर डॉक्टर नसतील तर काय, प्रश्नच समोर येतो. तर मॅडम, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? तर आज ह्या डॉक्टर डेच्या निमित्ताने मला माझ्या सगळ्या श्रोत्यांना हे सांगायचंय की जीवन हे एकदा भेटतं आणि आपल्या आरोग्याचं जतन करणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि ही संपत्तीचं आपण इतर संपत्तीचं ज्या पद्धतीने जतन करतो त्यापेक्षा अधिक जतन आपल्याला आरोग्याचं करणं आवश्यक आहे. आजार झाल्यानंतर घाबरून जाण्यापेक्षा योग्य वेळी डॉक्टरांकडे जाऊन त्यांनी दिलेला सल्ला घेणं, सांगितलेल्या तपासण्या करून घेणं आणि त्याचं महत्व समजून घेणं आणि दिलेली जी औषधं असतात ती योग्य पद्धतीने आणि त्या वेळेत घेणं हे फार आवश्यक आहे. त्याच पद्धतीने आपण डॉक्टरांकडे जेव्हा जाणार त्यावेळेला प्रश्न तुम्हाला जर का काही पडले असतील, डॉक्टर त्यांचे प्रश्न विचारतात. बऱ्याच वेळा पेशंटलाही काही प्रश्न पडलेले असतात, तर अगदी निसंकोच होऊन त्यांनी डॉक्टरांकडून त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजेत. जो काही उपचार डॉक्टरांनी दिलेला आहे तो पालन करून तंतोतंत वेळा पाळून तो घ्यायला पाहिजे. स्वतःहून औषधं कधीही सुरू करायची नाही, स्वतःहून औषधोपचार कधी बंद करायचा नाही आणि अपूर्ण माहितीच्या आधारावरती, जसं आपण थोड्या वेळापूर्वी डिस्कस केलं, सोशल मीडिया वगैरे, अशा आधारावरती कुठलाही औषधोपचार स्वतः सुरू करायचा नाही. आणि त्याच पद्धतीने जे महत्वाचे आपण घटक मानले जातो की बाबा आजार होण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, ही जी म्हण आहे आपली, तर प्रतिबंधात्मक उपाययोजना जर का आपण केला तर आपल्याला काय करायचंय, निरोगी राहणं. म्हणजे आपल्याला हेल्दी फूड खायचंय, बरोबर आहे, संतुलित आहार आपण ज्याला म्हणतो तो घ्यायचा आहे, प्रथिनयुक्त आहार आपल्याला घ्यायचा आहे, नियमित आपल्याला व्यायाम करायचा आहे, पुरेशी झोप घ्यायची आहे आणि नियमित आपली आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे. आता आरोग्य तपासणीचा आपला एक विषय निघालाय म्हणून मला एक सांगावंसं वाटतं आवर्जून की आरोग्य तपासणी कधी करायची हा एक प्रश्न आपल्या तर सर्वसामान्य व्यक्तींचा असतो. तर आपण ज्या वेळेला एक 30 ते 35च्या वर वयोगट जातो तर त्यावेळेला मला असं वाटतं सगळ्यांनी वर्षातून किमान एकदा आपली आरोग्य तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे. आणि डेट जर का आपल्याला असं वाटतं की मी कशी लक्षात ठेवणार, तर आपला जो वाढदिवस असतो अगदी त्या दिवशी तुम्ही एन्जॉय करा, पण व्हेरी नेक्स्ट डे किंवा त्या आठवड्यात, माझ्या वाढदिवसाच्या आठवड्यात मी माझी आरोग्य तपासणी दरवर्षी करणार, म्हणजे डेट आणि वेळ तुमची चुकणार नाही. बरोबर. तर हा जर का तुम्ही तंतोतंत पालन केलं तर निश्चित पद्धतीने आपलं आरोग्य आपण निरोगी ठेवू शकतो. आणि सोबतच आपल्या हातात असलेला मोबाईल, त्याच्यातले नेट, याचा पण वापर आपण त्याच्यावरही कंट्रोल आपल्याला करावं लागेल. हे जर का आपण केलं तर निश्चित पद्धतीने आपण निरोगी आयुष्य जगू शकतो. तर मॅडम, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात, वेळात वेळ काढून इतकी छान माहिती आपण आपल्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. तर श्रोते हो, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे मानत रुग्णांसाठी सेवेसाठी रात्रंदिवस तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधू आणि भगिनींना राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देऊन मी कार्यक्रमातून निरोप घेते आहे. नमस्कार.